मधुरा मॅडम पेढे. मॅडम मी अजून एक नवीन व्यवसाय चालू केला. माहितीये बँगलोरला काहीतरी धडपड करतोयस, कानावर आलंय माझ्या. पण मॅडम तुम्हाला समजलं कसं काय? माझे जुने विद्यार्थी काय करतात, कुठे असतात, सगळीकडे माझं लक्ष असतं. अरे परवा रोहन आणि गौरवचा फोन आला होता. बँगलोरला कुठल्या तरी कंपनीत मोठं पॅकेज मिळालंय त्यांना. ते इंग्लिश मीडियम मधले शहाणपणा करणारी पोरं. मॅडम त्या दोघांना बँगलोर मधल्या ज्या कंपनीत मोठं पॅकेज मिळाले ना, ती कंपनी माझीच आहे. मी मालक आहे त्या कंपनीचा. मॅडम इंग्रजी शिकून ते सोफिस्टिकेटेड झाले, पण तुमच्याकडून मराठी शिकून आम्ही स्वयंभू झालो. मॅडम इंग्रजी मावशी आपल्याला कामगारच बनवते, पण आपली मराठी आई आपल्याला स्वराज्य घडवायला शिकवते. वा, वाटलं नव्हतं रे, म्हणजे धडाडीने एवढं सगळं उभं करशील. तेव्हा अभ्यासात लक्ष नसायचं ना तुझं, म्हणून. मॅडम आम्ही पुस्तकातला अभ्यास नाही करायचो, पण पुस्तकाच्या बाहेर जे जग आहे तिकडे माझं 1000% लक्ष असायचं. आणि त्यात आम्ही तुमच्याकडनं संस्कार घेतले, ते पण मराठीत. त्या संस्कारांचा आणि मराठी भाषेचा माझे बरं कमाला. अभिमान. ठीक आहे, सॉरी मॅडम. मराठी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला सुद्धा. नमस्कार. एकच दिन राती. चला येतो मी. मराठी